नमस्कार मंडळी. आपण कितीही चांगलं राहण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला कधीतरी काहीतरी आजार हा येतच असतो. तर त्यावर आपण घरगुती उपाय काय काय करतो पाहूया. ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर बरा होतो. जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो. आपल्याला लगेचच आराम मिळतो. डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि 30 सेकंदानंतर साधं पाणी 1 ग्लास पिऊन टाका. याने डोकेदुखी लगेचच थांबते. ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा आणि यामुळे पोट कमी व्हायला सुरुवात होते. हळूहळू पोट कमी होते. कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये 1 थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा आणि त्याच्यावर कोमट पाणी घ्या. झोपताना बेंबीत अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, फोड सगळे कमी होतात. तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाचे पाने खा. तसेच कधीही तिखट, आंबट, गोड पदार्थ एकत्र खाऊ नका. तसेच आंबट फळे खाणे टाळा. गुडघेदुखी किंवा सांधेदुखी, पायावर जर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा. याने सूज कमी येईल आणि आपल्याला त्वरित आराम भेटेल. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते. मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा. दालचिनी स्वादपिंडाला इन्शुलिन सोडण्यास मदत करते, जे शरीरात ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते. साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते. साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा मदत करते. जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात कडुलिंबाचे पाने, अर्धा लिंबू सालासकट टाकून 2 चमचे तांदूळ टाकावे. साधारणतः 10 मिनिटे बारीक गॅसवर पाणी करून ते पाणी केसांमध्ये लावायचं आहे. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास अनेक रोग असेच बरे होऊ शकतात. बऱ्याच लोकांना रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते, परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते. दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते.
शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी हे सगळं बंद होतं. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा अद्रकचा रस आणि 1 चमचा मध चांगले मिक्स करून हे मिश्रण खायचे आहे. यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होते, तसेच छातीतील कफही कमी होतो. चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होणार नाही. मोठ्या केळ्यांपेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका किंवा ओवा आणि बडीशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.